स्पर्श कशाचा होतोय? आपण विचार करतो म्हणून मन दुसरीकडे जातं. माइंड ऑन ब्रीदिंग, मन श्वासावर, श्वास संथ. एक 3 सूचना आपण स्वतःला देणार आहोत. ऑटो सजेशन किंवा सेल्फ कमांड फार मोठी शक्ती आहे, जिचा जास्तीत जास्त उपयोग आपण पुढच्या नवीन वर्षात करूया. स्वतःच स्वतःला सांगायचं आणि स्वतःच स्वतःला सुधारायचं. सेल्फ करेक्शन, सेल्फ कॉम्पिटिशन और सेल्फ कमांड, दे आर द बेस्ट. दुसऱ्यांनी सांगितल्यापेक्षा आपण स्वतःला सांगूया. आपल्या जीवनाची 3 महत्त्वाची अंग म्हणजे तन, शरीर, मन, माइंड अँड जीवन, लाईफ. बॉडी, माइंड अँड लाईफ याबद्दल आपण सूचना देणार आहोत. अँड फॉर धिस मोमेंट, नेक्स्ट मोमेंट वी कॅन रिपीट द सजेशन. ती सूचना पुन्हा देणार आहोत. त्याच्या पुढच्या क्षणाला ती सूचना पुन्हा देणार आहोत. आणि अशी एकदा सवय लागली आपल्याला की जीवनातली, व्यवहारातली सगळी कामं करत असताना सुद्धा आपल्याला या 3 सूचना, त्याच्याहीपेक्षा त्यातून येणारा अनुभव कायम येत राहील. इथे जे शब्द उच्चारले जातील ते शांतपणे मनात म्हणायचे आणि अर्थ लक्षात घेऊन अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. अगदी सोपे आहेत. नीट ऐका. या क्षणी माझ्या शरीरात कोणतीही वेदना नाही. नो पेन इन माय बॉडी ॲट धिस मोमेंट. आय एम ॲट ईज. आपण स्वतःच जर ॲट ईज राहिलो तर एक डिसईज म्हणजे डिसीज कमी होते आणि झाले तरी त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. आय एम ॲट ईज. नो पेन इन माय बॉडी. डोकं दुखत नाही, मान दुखत नाही, दात दुखत नाही, पाठ नाही, कंबर नाही, सांधे नाहीत म्हणजे जॉईंट्स, काही दुखत नाही. या क्षणाला आला क्षण, थांबला क्षण, गेला क्षण, पुढच्या क्षणाला या क्षणाला काही दुखत नाही आहे. आला क्षण, थांबला क्षण, गेला क्षण, पुढच्या क्षणाला ह्या क्षणी काही दुखत नाही आहे. बघा, मोठं शरीराचं दुःख, ऑपरेशन्स वगैरेची भीती, मृत्यूची भीती जाईल. त्याच्यासाठी दुसरी सूचना मनाला द्यायची. या क्षणी माझ्या मनात कोणतीही भीती, चिंता, ताण आणि नकारात्मकता, नेगेटिव्हिटी, नेगेटिव्ह थॉट्स, नेगेटिव्ह आयडियाज, नेगेटिव्ह फिलिंग्स काही नाही आहे या क्षणी. मग या क्षणी मी आहे कसा? चिंतामुक्त, भीतीमुक्त, ताणमुक्त आणि नकारात्मकता मुक्त. म्हणजे कसं आहे? निर्भय, निश्चिंत, ताणमुक्त, स्ट्रेस फ्री आणि मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह कल्पना, भावना, विचार यांनी भरलेला आहे. फिल्ड विथ पॉझिटिव्हिटी. फील. या क्षणी खरंच कोणतीही भीती नाही, कोणतीही चिंता नाही, मनावर ताण नाही आहे तर तो हलका हलका होत वितळून जातोय, गेटिंग मेल्टेड अवे. आणि नकारात्मकतेचा प्रश्नच नाही आहे. पूर्ण सकारात्मक विचार, हे होणार आहे, हे जमणार आहे, हे मी करणार आहे, आय कॅन विन. तिसरी सूचना जीवनासाठी. या क्षणी माझ्या जीवनात कोणतीही अडचण किंवा समस्या नाही, मी सुखात आहे. नो प्रॉब्लेम और डिफिकल्टी इन माय लाइफ ॲट धिस मोमेंट, आय एम हॅपी.
आता रिपीट. आय एम ॲट ईज. आय एम फ्री फ्रॉम फियर्स, वरीज, स्ट्रेस अँड नेगेटिव्हिटी. आय एम फ्री अँड आय एम हॅपी. केवढी शक्ती आहे या स्वयंसूचनात, म्हणजे ऑटो सजेशनमध्ये. प्रॅक्टिस 21 दिवस जर प्रॅक्टिस केलं, 1 ते 21 जानेवारी, 22 जानेवारीला तुम्हाला वाटेल आय हॅव बिकम अ डिफरंट पर्सन, डिफरंट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. माझंच एक निराळं रूप मला अनुभवायला यायला लागेल. पण 21 कंटिन्युअस डेज विदाऊट अ ब्रेक, ह्या 3 सूचना स्वतःला द्यायच्या. एनी आवर ऑफ द डे, कोणत्याही वेळी. शक्यतो सकाळी उठल्यावर खूप छान आहे. या क्षणी काही दुखत नाही आहे. आणि तुम्ही म्हणाल नाही दुखतात, तर या क्षणी दुखत नाही ना, गेला क्षण. आणि या क्षणी दुखत नाही ना, गेला क्षण. द पॉवर ऑफ नाऊ नावाचं इंग्लिश पुस्तक आहे. हा क्षणच फक्त अस्तित्वात आहे. गेला क्षण परत येणार नाही आहे. आणि न आलेला क्षण अजून जन्मलेलाच नाही आहे. येस्टरडेज आर गॉन, टुमॉरोज नॉट बॉर्न. टुडे इज अ फॅक्ट. ॲक्ट मॅन ॲक्ट. काय जे करायचं आहे ते या क्षणालाच प्रेझेंट टेन्स, वर्तमानात करायला पाहिजे. आपण तर निघालो आहे नवीन वर्षाकडे. अजून 2 तासांनी 0 आवर, म्हणजे 12 आणि 1 याच्या बरोबर मधला, त्याला 0 आवर म्हणतात. या 0 आवरला बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले सुद्धा 14-15 ऑगस्टच्या 0 आवरला. त्या 0 तासाकडे आपण निघालेलो, 0 कालाकडे, 0 क्षणाकडे. मन तयार करायचं. फार छान अनुभव यावर्षी आले, वाईटही आले. मगाशी सांगितलं ना, विश्वात, जगात, देशात, राज्यात, गावात, मी राहतो त्या परिसरात, माझ्या घरात आणि अगदी माझ्या देहात, मनात, जीवनात कितीतरी चांगले वाईट अनुभव आले. आपण चांगले लक्षात ठेवलेत का वाईट ह्याचा विचार केला तर पुढच्या वर्षी चांगले अनुभव, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस आपण लक्षात ठेवू. आपण निराळेच होऊन जाऊ. लक्षात ठेवा. डोळे मिटलेले आहेत आणि शांतपणे आपण, हे वर्ष संपतंय, नवीन वर्ष येत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे भिंतीवरचं कॅलेंडर बदलेल. हा शेवटचा सूर्यास्त, उद्याचा पहिला सूर्योदय, या सगळ्या वर्तमानपत्रातल्या गोष्टी आहेत, चांगल्या आहेत. मेसेजेस तर अक्षरशः असंख्य पाठवले जातील. आज रात्री 12ला एकमेकाला जागून हॅपी न्यू इयर म्हणलं जाईल. पण लक्षात ठेवा, गेल्या वर्षीची हॅपी न्यू इयरची कार्ड आपण जर आपलं टेबल किंवा ड्रॉवर्स, खण म्हणतो आपण, ते स्वच्छ केले तर आजही मिळतील. इतके दिवस भराभर चाललेले आहेत. 2025 साली आपली प्रार्थना कुठली असली पाहिजे? स्लो मी डाऊन ओ लॉर्ड. हे देवा, मला जरा संथ कर. फार वेगानं मी फिरतोय. या जीवनात अत्यंत गतीनं मी निघालेलो आहे. त्यामुळे स्लो मी डाऊन ओ लॉर्ड, त्या प्रार्थनेत कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. एक त्यांनी सांगितलेलं आहे की फुलपाखराच्या पंखावर डिझाईन्स, रंग पाहायला मी विसरूनच गेलेलो आहे. वेगात जातोय, फुलपाखरं उडतच असतात, मला काय त्याचे. म्हणून ज्या वेळेला शांतपणे आपण विचार करूया, या 2 तासात असं काय घडणार आहे. शांत, सावकाश डोळे उघडून नेहमीप्रमाणे समोर असलेली महाराजांची भव्य प्रतिमा
दर्शन घेऊया आणि काही विचार करूया आपण. 2 तासानंतर जर नवीन वर्ष सुरू होणार आहे तर आपण टेकिंग स्टॉक मागे काय झालं. तुम्हाला वाटेल काय 2 तासात आम्ही विचार करणार आहोत, आम्ही इतके तास घालवले. वांटेला तसं पाहिलं तर महिन्याच्या 720 तासातले 20च तास आम्ही असतो. या 20 तासात आमची सामूहिक उपासना, सेशन्स, प्रवचन, पारायण वगैरे सगळे 10 तास असतात. अर्धा वेळ आम्ही आमचे असतो. आता जो स्वतःचा असेल ना तो गुंफेत जाऊन बसेल, 4 चौघांपासून दूर राहील. कारण ह्या 20 तासात जी बॅटरी चार्ज करून घ्यायचे, उरलेले 700 तास त्याच्यात घालवायचे. 24 तास मल्टिप्लाइड बाय 30 days ऑफ अ मंथ, 720 hours इन अ मंथ. आपण फक्त सेकंड सॅटर्डेला संडेला इकडे येतो 20 तास. पण एक लक्षात ठेवा, हल्ली इलेक्ट्रिक व्हेकल्स अनेकांच्याकडे, इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या गाड्या, काही तास चार्ज केल्यानंतर त्या काही 100 किलोमीटर चालतात. चार्जिंग, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पॅरिसमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध असं एक्झिबिशन आहे. तिथे कॅमेराज नॉट अलाउड, मोबाईल्स नॉट अलाउड. एका मुलाने विचारलं तिथल्या व्यवस्थापकाला, व्हॉट हॅपन्स, एक फ्लॅश तर आम्ही घेतो, क्लिक. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. इतके लोक, हजारो लोक उभे आहेत, प्रत्येकाने क्लिक 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 केलं की आकाशात वीज चमकावी तशी कायम इथे वीज चमकत राहील आणि ही जे ओरिजिनल पेंटिंग्ज आहेत त्यांचे रंग फेड होतील, ते विटतील. मग म्हणून काढायचं नाही. पण तुला दुसरी एक गोष्ट सांगतो, आपण क्लिक करून एक आजोबांचा फोटो काढतो, सहस्रचंद्र दर्शन, 80वा वाढदिवस, कौतुक आहे. तो एक क्लिक करून काढलेला फोटो आपल्या अल्बममध्ये 2-2 जनरेशनसुद्धा राहू शकेल की. तुम्ही म्हणाल नाही ते फोटोग्राफी आहे वगैरे. एक लक्षात ठेवा, खरा वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आत त्याला दर्शन मिळालं तर डोकं जे तो ह्याच्यावर टेकवेल, पांडुरंगाच्या पायावर, काही क्षणच असतं की. मग त्या काय होणार आहे त्या ह्यानी दर्शनाने, क्षणभरच्या दर्शनाने? एक गोष्ट होणार आहे. मी घरातून निघताना जर स्वतःला सांगितलं की मी घरातून पांडुरंगापासून निघतोय, कुठल्याही प्रवासाला निघा, देवाला सांगा, महाराज तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे. सोपी प्रेयर आहे. फ्रॉम यू, थ्रू यू, टू यू. वाटेवर तू असणारच आहे, थ्रू यू. कुठल्याही पावलाला मी जर मेलो तर तिथे मला पांडुरंग भेटणार आहे, कारण तेच माझं पंढरपूर आहे. पाऊले चालती पंढरीची वाट. हे जरा मॅनेज करा. मला त्रास होत नाही आहे, पण सगळे लोक बघतायत त्या नृत्याकडे. आपण नृत्याचा एक कार्यक्रम जरा ती मोठी झाल्यावर जरूर ठेवूया. जस्ट माइंड. हां, काही नाही, सोपं आहे. मुलीच आहे खरं म्हणजे. तिच्या आईने वगैरे जर नाचायला सुरुवात केली तर जरा जास्तच कठीण होतं. मुलगी आहे, मुलगी नाचणारच, पण आपण माइंड केलं पाहिजे, कारण इतक्या सगळ्यांचा प्रश्न आहे. एनिवे, मला त्रास होत नाही आहे. जोपर्यंत ती माझ्या डोक्यावर बसत नाही आहे तोपर्यंत थिंग्स आर ओके विथ मी. मुद्दा बघा, तर ज्या वेळेला तो वारकरी घरातून निघतो, इट्टला निघालो रे तुझ्याकडे, तो काही दिवस, काही 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 250 चालत जातो ना. आणि प्रत्येक पायाला काय म्हणतो, प्रत्येक स्टेपला ज्ञानबा तुकाराम, माऊली माऊली, विठ्ठला विठ्ठला, पांडुरंगा पांडुरंगा, जोडलेलाच आहे ना तो. कोण म्हणतं क्षणभरच मला फक्त दर्शन झालं, क्षणभरच नाही. आपण तोच क्षण का मोजतो सांगा बरं. तो वारकरी निघाल्यापासून घरात म्हणतो, इट्टला निघालो तुझ्याकडे, तू सगळ्यांचा इट्टल आहेस, माझ्या घरात तू इट्टल आहेस किंवा विठ्ठल आहेस, मी निघालो. कायम जोडलेला आहे, एव्हर कनेक्टेड. आणि एव्हर कनेक्टेड म्हणजे भक्ती. भक्तीचा अर्थच तो आहे. भक्ती योग म्हणजे कॉन्स्टंट कनेक्शन विथ गॉड और गुरु. देवाशी कायम जोडलेलं राहणं याला भक्ती म्हणतात. आपण डिस्कनेक्ट होतो, पुन्हा जोडून घे, पुन्हा जोडून घे, पुन्हा जोडून घे. हे लक्षात ठेवा. 3 श्लोक, अर्ध्या एक ओळी गीतेतल्या तुम्हाला सांगतो. महाराज सतत सांगतात, आत्ता वाचलं ना, 31 डिसेंबरला सांगतात, शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. मरताना शेवटी नामाची आठवण झाली पाहिजे, नामाचा उद्गार किंवा निदान नामाचा विचार मनात आला पाहिजे. 1 जानेवारीला उद्या तेच सांगतात. मग काय अर्थ आहे या गोष्टीचा?
3 ओळी तुम्हाला सांगतो. महाराजांनी हा श्लोक का निवडला? आम्ही गमतीनं म्हणतो, इथे बरेच लोक नवीन आहेत, जुन्या लोकांना हे काही नवीन असेल. महाराजांची सांगण्याची पद्धत इतकी चांगली होती की आपल्या लक्षात राहील अशी होती. महाराज म्हणाले, भगवंत म्हणजे विष्णू, भगवंताच्या 8व्या अवतारानं सांगितलेल्या गीतेतला 8वा अध्याय, त्यातला 8वा श्लोक 8वा. कीप इन माइंड, 8व्या अध्यायातला 8वा श्लोक आपल्याला लक्षात ठेवायला सोपं गेलं की नाही. पण 8वाचं जग मागे पडलंय, आता 5वाचं जग सुरू झालेलं आहे. सेंड अँड फॉरवर्ड, सेंड अँड फॉरवर्ड. यू नीड नॉट रीड व्हॉट यू आर सेंडिंग ऑर फॉरवर्डिंग. कारण तुम्हाला जो फॉरवर्ड केलेला आलेला आहे त्यांनी कुठे वाचला आहे, मुळात कोणी वाचलं असेल हे फक्त त्या ब्रह्मदेवाला माहीत, कारण त्याच्यापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात. गंमत बघा, ज्या वेळेला मी विचार करतो की मी जी कृती करतो त्या कृतीची जबाबदारी माझ्यावर आहे का, सेंडिंग अँड फॉरवर्डिंग. म्हणून काही सत्पुरुष अलीकडच्या काळातले माणसाला 2025 साली आणि त्याच्या पुढच्या काळात नुसतं 8वा पुरणार नाही आहे, तर 8वा, 60वा आणि गोठवा 3 क्रियापद आहेत. 8वा रिमेंबर, 60वा ॲक्युम्युलेट ऑर स्टोअर आणि गोठवा म्हणजे फ्रीज. आपण आंब्याचा रस वगैरे फ्रीज करतो, त्याला जॅम वगैरे म्हणतो, तो टिकतो वर्षभर. फ्रीज करा ना नाम. इतकं घेतलं फ्रीज, चला तो गोळा करून ठेवला, गोळा करून ठेवला. नाम गोळा करून ठेवणं आणि नामाचा गोळा करून ठेवणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यू हॅव टू गॅदर नाम. जसे आपण वी गॅदर फ्लावर्स, वी गॅदर फ्रुट्स, वी हॅव टू गॅदर आवर सेल्फ, आवर थॉट्स, आवर मेमरीज अँड आवर आयडियाज. थॉट्स फॉर द प्रेझेंट, मेमरीज ऑफ द पास्ट अँड आयडियाज और चिंता वगैरे म्हणतो ना, त्या फॉर द फ्युचर. आपण 3 काळ केलेले आहेत. भविष्यकाळच्या चिंता, भविष्यकाळातल्या भीती आणि भविष्यकाळातल्या नेगेटिव्ह कल्पना. सावध राहूया ना, भविष्यकाळ आलेलाच नाही आहे. आणि भूतकाळातल्या गोष्टी काय होता नाही, काय कशाला आठवणी काढत जोरायचं. अल्बम तयार करायचे, व्हिडिओज तयार करायचे, वाईट नाही, कारण किती सांगितलं तरी आपण ते करत राहणार आहे. म्हणून मी त्याच्यात जास्त वेळ घालवत नाही. अल्बम किंवा व्हिडिओज त्याला फॉसिलाइज्ड मेमरी म्हणलेलं आहे. जसं फॉसिलाइज्ड फ्युएल आहे ऑइल, जे फॉसिल्स कोणाचे, डायनॉसॉर्सचे. लाखो 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 वर्षापूर्वी बिचारे ते मेले, त्याच्यावर पृथ्वी साठत गेली माती, आणि त्यांच्या हाडांचं ऑइल झालं, त्याच्यावर आपल्या मोटारी इतकी वर्ष फिरतायत. पण ते संपणार आहे. इट इज फॉसिल. नवीन डायनॉसॉर्स किंवा नवीन प्राणी, त्यांच्या हाडांचं तेल कुठून आणणार आहात तुम्ही? आपण ऑल्टरनेटिव्ह एनर्जी सुरू केलेली आहे. आपल्याला तर आता काय इलेक्ट्रिसिटी आहे, सोलर एनर्जी आहे, विंड पॉवर आहे, भरपूर आपण करणार आहोत. माणूस आहे आपण. पण हे जे फॉसिल फ्युएल आहे, तशा माझ्या फॉसिलाइज्ड मेमरीज आहेत. हा फोटो यावेळेला, तो फोटो त्यावेळेला, मी वेळ घालवत नाही याच्यात. पण किती ठेवणार होतो आपण त्या मेमरीज. ठेवा, पण तो काढायचा आणि रडत बसायचं. मग मुलांनी विचारायचं, बाबा लग्नात तुम्ही असे दिसत होता, किती केस होते तुमच्या डोक्यावर, आता बाबा खड्डा झाला आहे, टक्कल पडलेला आहे. आणि आई तू इतकी स्लिम आणि ट्रिम होतीस, आता आई मजेत झालेली आहे. काय म्हणजे ह्या कम्पॅरिझन अँड कॉन्ट्रास्टमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला? आनंद, जॉय, चीप जॉय, सुपरफिशियल आनंद जीवनापासून मिळायचं. सील करून टाका, पास्ट सील चिकटवून टाका पानं ती, आणि भविष्यकाळाची पानं मी लिहिणार आहे वर्तमान काळात. व्हॉट एव्हर आय विल राईट इन फ्युचर, आय हॅव टू राईट ॲट प्रेझेंट. मग ते फ्युचरमध्ये घडेल. हा सगळा जर विचार मी केला तर मला उद्याचा कार्यक्रम मिळतो. उद्या एक्झिस्ट असेल, कारण टुमॉरो नेव्हर डॉन्स. उद्या ज्या वेळेला उजाडतो त्यावेळेला तो आज झालेला असतो. उद्या नावाची वस्तूच नाही आहे. फ्युचर नावाचा टेन्सच नाही आहे. पास्ट इज डेड अँड फ्युचर इज नॉट बॉर्न. म्हणजे काय? प्रेझेंट इज द ओनली टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट, इटर्नल प्रेझेंट. आणि त्याला आपण दत्तात्रेय म्हणतो. अवधूत. सगळं तो इकडून भविष्यकाळ धुतो, तिकडून भविष्यकाळ. जसं एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे पटणार आहे. विंड स्क्रीनवर पावसाचे थेंब पडतात आणि वायपर चालू आहे. पडला थेंब, पुसला थेंब, पडला थेंब, पुसला थेंब, पुसला थेंब, पुसला थेंब, पुसला थेंब. पास्टचा पुसला, फ्युचरचा पुसला. वर्तमानात काय? क्लीन ग्लास अँड क्लीन व्ह्यू. हा वर्तमानात पाहिजे. पुसून टाका ना. धूत म्हणजे कायम धुतोय, त्या मेमरीज धुतोय, त्या नेगेटिव्ह कल्पना धुतोय. उरला काय? अव म्हणजे अखंड वर्तमान. इटर्नल प्रेझेंट इज दत्तात्रेय. दत्तात्रेयाच्या भक्तांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. पास्टच्या मेमरी, काय मुलगा झाला होता पण गेला, दत्तात्रेय कुठे रडणार आहे?
तुम्ही मला दत्तात्रयाचं कुठे लग्न झालं होतं? अरे लग्न वगैरे सगळ्या बॉडीली थिंग्स आहेत आणि देह संपणारच आहे. कोणाचाही ध्येय ठेवता येणार नाही आहे. कोणाचे ध्येय ठेवलेत काय? रामाचे आणि कृष्णाचे ठेवलेत नाही. देहाच्या पातळीवर सगळे मर्त्य आहेत. दे आर मॉर्टल. तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवलात ना तरी काही होणार नाही आहे. वय वाढणं काळाचं घड्याळ चालूच राहणार आहे. तुम्ही अगदी माझ्या रिंकल्स येत होत्या, मी फ्रीजमध्ये राहिलो, आता माझ्या रिंकल्स जरा कमी येत आहेत. इतकंच. आजची जी इथली आठी आहे किंवा जरी आपण म्हणतो ती उद्या येईल, उद्याची परवा येईल. त्याच्यासाठी आमचं क्रीम आहे. पुढच्या आठवड्यात येईल. येणार नाही असं नाही. म्हातारपण येणार नाही असं नाही. तुम्ही कितीही काळजी घ्या, काळाचं घड्याळ वाढत जाणार आहे. द मीटर इज डाऊन व्हेन यू आर बॉर्न ॲज अ मायक्रो लाईफ इन द वूम ऑफ मदर. आईच्या गर्भाशयात एक एवढा अणूसारखा जीव येताना त्याच वेळेला मीटर डाऊन झालेला आहे. किती जायचं आहे, कुठे जायचं आहे माहीत नाही. हा जो महापुरुष बसलेला आहे ना, त्यांनी आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगावर इतकी छान प्रसन्न कॉमेंट्री केलेली आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. कुंभमेळा आताही भरणार आहे. लाखो लोक जातात. तो लाखो. महाराज असे सांगत होते. तरुण लोक होते. महाराजांनी चिंतनासाठी कुठला विषय घेतला होता? मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. मरणाचं स्मरण असेल तोच जीवनात चांगलं काम करू शकेल. आज कुठे मरणार आहे? आपण नेहमीच म्हणतो ना की कबीर वगैरे सांगून गेलेले आहेत की कल करे सो आज कर, आज करे सो अब. मग कौन जाने परलय होगा कब. बरोबर आहे ना? उद्याचं आज करा, आजचं आत्ता करा. आपण आता सध्या अशा प्रकारची जीवनशैली चालतोय की अब करे सो कल करे, कल करे सो परसो. इतनी जल्दी क्या है भाई, जब जीना है बरसो. इतकं बरसो जगणार आहे. गर्दी कशाला? आजचं काम उद्या कर, उद्याचं परसो, परवा कर काम. एक पुस्तक आहे प्रोक्रॅस्टिनेशन म्हणून. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे पोस्टपोनिंग, ज्याला दीर्घसूत्रीपणा समर्थांनी वाईट नेगेटिव्ह गुण म्हणतात. दीर्घसूत्री. आज करायचे उद्या. आम्ही मुलांना एक प्रश्न विचारतो, तुमच्या मनातलं उत्तर तुमच्या मनात ठेवा. मुलांचं तेच उत्तर असतं. डू यू वॉन्ट टू बी अ फ्रेंड ऑफ युअर वर्क ऑर एनिमी? सगळेजण म्हणतात ऑफकोर्स फ्रेंड. फ्रेंड बरोबर आपण काय करतो? वी कीप कंपनी विथ फ्रेंड्स अँड वी फिनिश अवर एनिमीज. तुम्हाला जर होमवर्क दिलेला आहे आणि होमवर्क इज युअर फ्रेंड, यू विल लाईक टू हॅव कंपनी. होमवर्क आजच कशाला? चांगला मित्र आहे माझा, उद्या करूया की, जरा थांब रे एक दिवस. आपण म्हणतो ना मामाला 4 दिवस राहा आणि काकाला केव्हाचं तिकीट काढलंय. हा फरक असतो. कल्पना करा, जो शत्रू आहे ना कामाचा, आल्या फिनिश अँड आय एम फ्री. फिनिश युअर एनिमी. सो बी द एनिमी ऑफ वर्क. दिस इज द मोटो ऑफ इस्रायल. हे राष्ट्र कसं महान बनतं? छळाकडून बळाकडे नावाचं एक पुस्तक आहे. फ्रॉम पर्सिक्युशन टू पॉवर. आज मला विचाराल तर सगळ्या डिफिकल्टीज आणि त्यांच्या फॅसिलिटीज लक्षात गेला. जगातलं सगळ्यात पहिलं राष्ट्र इस्रायल. विषय एकदा इस्रायलवरच बोलूया आपण. पण लक्षात घ्या, अत्यंत जिवंत राष्ट्र आहे. ज्वलंत राष्ट्र आहे. जिवंत इज लिव्हिंग, लाईव्हली, अँड ज्वलंत इज बर्निंग. हे लक्षात ठेवा, बर्निंग. एक सुंदर इग्नायटेड माइंड्स म्हणून पुस्तक आहे अब्दुल कलामांचं. तरुणांनी वाचलं पाहिजे. कारण कुणाला डेडिकेट केलेलं आहे? वन ठक्कर, एक मुलगी 12वीची फ्रॉम गुजरात. त्याने एक प्रश्न विचारला आहे. आता गुजरात म्हणजे तिथून दिसते हे वाळवंट संपलं की पाकिस्तान, अशी ती शाळा आहे. त्यानं प्रश्न विचारला, हू इज आवर एनिमी नंबर 1? अब्दुल कलाम म्हणाले, माय एक्सपेक्टेड आन्सर वॉज पाकिस्तान. अरे पाकिस्तान दिसतोय ना. एनिमी, भारताचा शत्रू क्रमांक 1 कुठला? पाकिस्तान. एकाही 500 मुलं होती, एकाने उत्तर दिलं नाही पाकिस्तान. अँड आय वॉज हॅपी. द आन्सर वॉज अनएक्सपेक्टेड. निरनिराळी उत्तर दिली. ही स्नेहल ठक्कर म्हणून जी मुलगी, ती उभी राहिली, ती म्हणाली, पॉवर्टी इज द एनिमी नंबर 1 ऑफ इंडिया. भारताचा पहिल्या नंबरचा शत्रू पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य आहे. त्यांनी प्रश्न विचारला, इकॉनॉमिक पॉवर्टी म्हणजे पैशाचं दारिद्र्य का, आर्थिक दारिद्र्य का? नो, नॉट ॲट ऑल. पॉवर्टी ऑफ आयडियाज. म्हणून आपल्याकडे निरनिराळे रिसर्च वगैरे आपण मागे पडतो. आयडियाचं दारिद्र्य, कल्पनांचं दारिद्र्य. त्याच पद्धतीने जगतो, त्याच पद्धतीने सगळी कामं करतो, त्याच पद्धतीने सण साजरे करतो, त्याच पद्धतीने सद्गुरूंची पूजा करतो, त्याच पद्धतीने स्तोत्र वाचतो, मंत्र म्हणतो, ग्रंथ बघा पारायण करतो, त्याच.
हे कुणी सांगितलेलं नाही. तीच कविता तुला त्या पिरियडला त्या क्लासला शिकवावी लागेल एवढं हेडमास्टर सांगेल. पण मी कोणत्या पद्धतीने शिकवणार आहे? मेथड विल बी माइन. अरे निसर्गाची कविता आहे, फक्त परवानगी, सुंदर आपलं ग्राउंड आहे, सुंदर झाड आहे आणि फक्त 25 मुलं आहेत. मी 25 मुलांना झाडाखाली घेऊन जाऊ? कारण कवितेत आकाश आहे, कवितेत क्षितिज होरायझन आहे, कवितेत स्पेस आहे अवकाश, कवितेत ग्राउंड आहे. हे मी वर्गात कसं शिकवू? आय एम फ्री. कशी शिकवायची इथे मी फ्री आहे. म्हणजे ती पाडगावकरांची कविता किंवा गाणं आपण म्हणतो ते विनोद आहे. इट इज नॉट द फॅक्ट ऑफ लाईफ. प्रेम म्हणजे प्रेम असतं, आमचं तुमचं सेम असतं. नाही हो. अहो माझं तुमचं प्रेम काय, माझं प्रेम दर दिवशी निराळं असतं, नाहीतर ते प्रेम ताजं राहणार नाही आहे, शिळं होईल आणि मरून जाईल. म्हणजे मेकअप ब्रेकअप हे जे सध्या चाललं आहे ना ते काही प्रेम नाही आहे. इट इज जस्ट अट्रॅक्शन, बॉडीली अट्रॅक्शन. जाऊ दे. मला काय तुम्हाला सांगायचा तो विषय लक्षात घ्या की स्लो मी डाऊन ओ लॉर्ड. या पुढच्या वर्षात मला जरा स्लो कर. मला फुलपाखरेचे पंख पाहिजेत. मला स्क्विरल्स झाडावर असतात आणि ते नट्स तोंडात धरतात, त्या खाताना दिसत नाही, थोडे खातात आणि थोडे नेतात. कुठे नेतात? झाडाची जी होल असते ना, हॉलो म्हणतात त्याला, आपण निरनिराळे भाषेत निरनिराळे शब्द आहेत. ती जी असते ढोल म्हणतात या, त्याच्यात ती लपवून ठेवते. उंदीर बिळात लपवून ठेवतात. मुंग्या इतकं साठवतात की तुम्ही जर अँट हिल म्हणजे मुंग्यांचं वारूळ, रॉयन आपण म्हणतो, त्याचा जर व्हर्टिकल सेक्शन घेतला, बापरे, अँट कम्युनिटी नावाचं एक पुस्तक आहे, मुंग्यांचा समाज. त्यात मुंग्यांची शिस्त, मुंग्यांनी निरनिराळं वर्गीकरण. देर आर सम फार्मिंग अँट्स, देर आर सोल्जर अँट्स, देर आर सर्व्हंट अँट्स, देर आर केअरटेकर अँट्स, देर आर, कल्पना करा. आणि केवढा अभ्यास केलेला आहे त्यांनी. आणि हे सगळं तुम्हाला त्या अँट हिलमध्ये दिसतं. हे बघायला मला वेळ नाही आहे रे. मी आपला वेगात निघालो आहे, सुसाट वेगात निघालो आहे. आता काय तर म्हणे 120, कारण तुमचे सगळे एक्सप्रेस रोड झालेले आहेत. 120 इज नॉट द स्पीड. त्याच्याहीपेक्षा जास्त कशाला? दिसतात तुला आजूबाजूच्या गोष्टी. मी जर शांतपणे गेलो ना तर मला उजवीकडचं डावीकडचं दिसणार आहे. 2025मध्ये उद्या सकाळी मी काही उदाहरण देईन, पण एक लक्षात ठेवा, जितकं स्लो चालता येईल. मी 40 मिनटं चालणार आहे, त्यातले 30 मिनटं ब्रिस्क वॉक, ॲज ब्रिस्क ॲज, जितकं वेगात चालता येईल, घाम येईल वगैरे सगळं. शेवटची 10 मिनटं किंवा शेवटची 5 मिनटं इतकं स्लो चालणार आहे. आकाश दिसणारच आहे मला, बाजूच्या वनस्पती दिसणारच आहेत मला. अगदी स्लो, अगदी स्लो, अगदी स्लो. तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, तासात जर 3 किलोमीटर चालू असाल तर 3 तासात 1 किलोमीटर चाला. 1000 मीटर 3 तासात. अवघड आहे. पळणं सोपं आहे. फास्ट सायकलिंग इझी, स्लो सायकलिंग इज व्हेरी डिफिकल्ट. सो स्लो होऊया आपण. मग बघा केवढा वेळ आपल्याकडे आहे. आज आपल्याला वेळच नाही, आपल्याला स्वतःसाठी वेळ नाही आहे. 24 तास कमी पडतात. महाराजांनी सांगितले 24 तासातले 24.25 तास तुम्ही संसार करा. 15 मिनटं तरी एक्सक्लुझिव्हली, टोटली, होलली, फुल्ली मला द्या. 15 मिनटं. आता ही 15 मिनटं कशी 15 तास बनतात ते तुम्हालाच कळणार नाही, ते मी माझ्यावर सोपवतो. 15 मिनटं तरी घ्या ना. 24 तास, 24.25 तास संसार करा. त्याच्यात झोप आली, टी व्ही आला, मोबाईल आला, अभ्यास आला, शाळा आली, सगळं आलं. 23 hours 45 minutes of a day. 15 minutes are left. कुठली 15 मला द्या एक्सक्लुझिव्हली. त्यावेळेला मोबाईल बंद करा, सगळं कॉल बेल बंद करा, सगळ्यांना सांगा आय एम डेड टू द वर्ल्ड इज डेड टू मी. सुंदर आहे. असा करा ना अभ्यास. आता 15 मिनटं मी जगाचा नाही, जग माझं नाही. आई कुणालाही आलं तरी सांग मी अभ्यास करतोय, मी उपासना करतोय, मी देवाचं ध्यान करतोय. अशी उत्तरं देतो का आपण? नाही देत. कुणी आलं तरी उठलो, आलोच, हां हे माळ पुरी करतो. हा, माळ ओढायची असते. जशी गाडी ओढतो तशी माळ ओढतो. माळ ओढण्याची क्रिया आहे का? आपण जरा भाषा 2025मध्ये सुधारूया. एक डेली तुम्हाला 2 क्रियापद आपण सुधारूया. आय ड्रॉप माय चाइल्ड ॲट 8 o'clock अँड आय कलेक्ट माय चाइल्ड ॲट 1 o'clock. पार्सल आहे का? तुम्ही कुरिअर आहात का? स्विगी, झोमॅटो. आय ड्रॉप, आय कलेक्ट, आय ड्रॉप, आय कलेक्ट. शब्द बदला. आय रीच माय चाइल्ड. अँड रीचिंग इज अ प्रोसेस, ड्रॉपिंग इज अ प्रॉडक्ट. प्रॉडक्टला किंमत नाही, प्रोसेस इज इम्पॉर्टंट. रीचिंगमध्ये मग मी बोलतो मुलीशी, अगं काय गं तुझा कोण, कुठला शिक्षक तुला आवडतो, मग तो तुला का आवडतो वगैरे. बोला. आपण बोलतच नाही.
मी माझ्या गडबडीत आणि तिला ड्रॉप करायचं आणि येताना कलेक्ट करायचं. ब्रिंगिंग विथ मी तेही नाही. इफ आय डोंट ब्रिंग माय चाइल्ड विथ मी, हाऊ कॅन आय ब्रिंग अप माय चाइल्ड. मी माझ्याबरोबरच जर मुलाला ठेवलं नाही तर मुलाचं संगोपन मी काय करणार आहे, मुलाला काय वाढवणार आहे. हल्ली दोन आपण अगदी फॅशनेबल शब्द फ्रेजेस वापरतो, ॲक्टिव्ह टाईम आणि क्वालिटी टाईम अँड ॲक्टिव्ह कंपनी. मी परवा फक्त उदाहरण दिलं होतं, आता तर उदाहरण फक्त देतो आणि पुढे जातो. जॉन केनेडी इतका बिझी होता. अमेरिकेचा अलीकडच्या काळातला मोस्ट डायनॅमिक प्रेसिडेंट ऑफ अमेरिका 1960s. आमचा हिरो होता. आम्ही कॉलेजमध्ये असताना 10 महिने तो दूर असायचा. त्यांच्या मुलांनी पहिले शब्द कुठले शिकले, अ डे इन द लाईफ ऑफ प्रेसिडेंट केनेडी नावाचं पुस्तक आहे आणि चित्रपट आहे, गुगलवर तुम्हाला मिळेल, बघा मुद्दाम. मुलाने आपण काय बाबा पाप्पा माम्मा, त्यांनी नाही, पहिल्यांदा ते शिकले बाबा कुठे, टूरवर कशाने गेले, जेट, आणि जेट कसं स्पीड. पहिला शब्द जॉन ज्युनियर और ते शिकतात ते हे 3 शब्द शिकले, पप्पा मम्मा नाही. 10 महिन्यानंतर तो आला. तो 10 दिवस राहणार आहे, त्यापैकी 10 मिनटं रोज फक्त आपल्या मुलांना आणि पत्नीला देणार आहे, कॅथरीनला. कल्पना करा, 10 मिनटं. पण ती 10 मिनटं सॉलिड आहे, ज्याला वेटेज म्हणतो ना, त्या 10 मिनटात काहीही नाही, फक्त मुलं. आणि म्हणतात डॅडी नाव वी अलाव यू टू गो फॉर अनदर 10 months. 10 महिने पुन्हा जा, 10 मिनटं आम्हाला पाहिजेत, एक्सक्लुझिव्हली फुल्ली होल्ली सांगितलं ना, आम्हाला पाहिजेतच क्वालिटी टाईम. आणि त्यावेळेला तो म्हणतो काय वर्तमानपत्र नाही, मला काही जगात काय घडलं सांगू नका, अमेरिकेवर मोठं संकट आलं असेल तर तेवढं फक्त सांगा, 10 मिनटात एवढं काही संकट येणार नाही. आय एम इन माय ओन वर्ल्ड विथ माय चिल्ड्रन अँड वाईफ. प्रेसिडेंट सांगतो अमेरिकेचा. मला ते खूप महत्त्वाचं वाटतं. 10 मिनटं अशी जगूया की 10 मिनटं म्हणजे 600 सेकंड्स असतील. आपल्याला सेकंदात काय होतं, फ्लॅश सेकंद आहे किंवा ब्लिंक ऑफ द आय सेकंड आहे किंवा राम सेकंड झाला किंवा नाम सेकंड्सनीच सगळं. सेकंड्स महत्त्वाचा असतो. किती महत्त्वाचा असतो PT उषाला विचारा, असं एक फार चांगलं काव्य आहे. कारण एका 1/100th ऑफ अ सेकंडनी शी लॉस्ट द 1/100th ऑफ सेकंड. कल्पना करा, शी लॉस्ट द मेडल फॉर एव्हर. प्रत्येकाला एका मिनिटाचं काय आहे ह्याला विचारा, 10 सेकंद म्हणजे काय ह्याला विचारा, की त्यांनी तेवढ्या अंतराने आपल्या जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ड्रीम ऑपॉर्च्युनिटीज घालवलेल्या. त्यांचं स्वप्न होतं मी भारतासाठी मेडल मिळवेन. 1/27 सेकंद म्हणजे मला पापण्याची उघडझाप करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात तिचं मेडल गेलेलं आहे, फॉर एव्हर, परत नाही तिला मिळालं. महत्त्व आहे ना. म्हणून 6 मिनटं मला जगायचं असेल तर मी 360 सेकंद जगेन. हे करूया. एक साधं गणित सांगतो. गुरुदेव रानडे नावाच्या अलीकडच्या काळात एक महान संत होऊन गेले, अत्यंत बुद्धिमान. इंग्लिशमध्येच त्यांनी सगळं लेखन केलं, नंतर थोडी पुस्तकं मराठीनादा ट्रान्सलेटेड आहे. त्यांनी काय सांगितलं, त्यांना एक रोग झाला होता विशिष्ट. त्यांना बघा फोटोत असे वाकून बसले आहेत, मला मांडी घालून बसता येत नाही. गुरुना विचारलं हे करता येईल 2025मध्ये. ते काय म्हणाले, किती मिनटं तू मांडी न हलवता बसू शकतोस उद्या सांग. म्हणाले 6 मिनिट्स. मोर दॅन 6 मिनिट्स नाही, मला दुखतात. बोनचा काहीतरी रोग, बोन TB वगैरे असं काहीतरी दुखतात जॉईंट्स. 1 मिनिट उद्या जास्त बसतील का? हो म्हणाले. 7 मिनटं बस अँड कम टू मी. काही दुखलं का? नाही नाही, इझिली. ठीक आहे. परवा दिवशी 1 मिनिट जास्त बसशील, 8 मिनटं नाही, दुखलं काहीच नाही आहे. ठीक आहे. असं करत ते म्हणाले 1 वर्षात आय कुड हॅव सॅट, मी 6 तास बसू शकलो असतो. पण गुरुदेव म्हणाले 3 तास बसू शकतोस ना, इनाफ. 3 तास म्हणजे 180 मिनटं, रोज 1 मिनिट म्हणजे 6 महिने. मी जानेवारीत सुरू केलं आणि बाय द एंड ऑफ जून मी 3 तास बसू शकत होतो मांडी न दुखता. रोज 1 मिनिट. 1 स्टेप ॲट अ टाईम. आय डोंट वॉन्ट एनिथिंग मोर. लीड काइंडली लाईट, ओ लॉर्ड लीड काइंडली लाईट. तुझ्या कृपेचा प्रकाश किंवा दिवा माझ्याबरोबर असू दे, मला फक्त 1 स्टेप ॲट अ टाईम इनफ. हे फार डिप्लोमॅटिक प्रेयर आहे. मला कशाला दूरचं 100 किलोमीटर्सवरचं दाखवतोस,
1 स्टेप ॲट अ टाईम. चल एक पाईल टाकलं, चल आणखीन एक पाऊल, आणखीन एक टाकलं, अरे मी अनंत किलोमीटर चालत जाईन तुझ्याबरोबर. 1 स्टेप ॲट अ टाईम इनफ फॉर मी. लीड काइंडली लाईट ओ लॉर्ड, लीड काइंडली लाईट. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की एक मुलगा असतो, उशिरा येतो घरी, रात्र झालेली असते. अरे आपली जी टेकडी आहे त्या टेकडीच्या ह्याच्यावर मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपला उत्सव नाही का रे, तुला दिसत नाही का रे देवा, मध्ये सगळा अंधार. आई जायचं कसं, कंदील देते हातात. कंदीलात त्याला काय एकच पाऊल दिसतं, असे 10-1 पावलं गेल्यानंतर तो परत येतो. किती लांब अंधार आहे आणि एक पाऊलच दिसतं कंदिलाला. तो परत येतो, त्याला एक साधू भेटतो. साधू विचारतो, तू जाऊन आलास का वरती? कसा जाणार, कंदिलाच्या प्रकाशात इतका अंधार. तो म्हणाला, माझ्या हातात दे, चल जाऊया. एक पाऊल टाकलं, कंदील, एकच पाऊल, पुढचं पाऊल टाकलं, कंदील, पुढचं पाऊल टाकलं, अरे शेवटपर्यंत तोच कंदील पुरणार आहे. 1 स्टेप ॲट अ टाईम. कशाला 10 किलोमीटर मला पाहिजे नाही? तो म्हणाला, हे मला माहीतच नव्हतं. हे करूया आपण, शनैही शनैही उपरमेल. ज्याचं ॲडिक्शन मला झालेलं आहे मोबाईलचं, कितीतरी निर्णय, मी ड्रग्ज वगैरे म्हणत नाही, तर मी 10 तास मोबाईल वापरतो, तर एकदम 0 तासावर येऊ नका वेडेवाल. 10 तास वापरतो ना, चला 9.5 तास वापरूया ना फॉर अ वीक. काही त्रास झालेला नाही, तडफडलो नाही, काही नाही. उगीच एका मित्राशी जे अर्धा तास बोलत होतो ते 20 मिनटं बोलेन, बरोबर आहे ना. नंतर 20 मिनटं मी बोलायला लागलो, एक आठवडाभर 15 मिनटं बोलेन. आणि नंतर लक्षात येईल मला जे सांगायचं होतं ते 5 मिनटाचं होतं, मी उगीचच वेळ घालवत होतो. हा जो प्रकार आहे तो महत्त्वाचा आहे. हळूहळू निघालं पाहिजे. तुम्हाला खरं म्हणजे गोष्टी सांगाव्याच वाटतात, इथे मुलं आहेत म्हणून थोडक्यात गोष्टी सांगतो. एक गोष्ट आहे ती कसा आपले गुण वाढवायचे आणि दुसरं कसे आपले दुर्गुण कमी करायचे. मुलांच्या पुस्तकातल्या गोष्टी आहेत, टेक्स्टबुक स्टोरीज, पण मॉरल विल हिट अस इन द हेड. अगदी लक्षात घ्या. म्हणजे एक पैलवान आहे आणि तो आलेला आहे राजाच्या दरबारात आणि मग तो राजाला सांगतो की मी बक्षीस देणार आहे, मला नाही कोणी बक्षीस द्यायचं, पण यू हॅव टू ॲप्रिशिएट द फीट. सर्कशीत जे केलेलं नाही, कुठल्या आखाड्यात जे पैलवानांनी केलेलं नाही ते मी करून दाखवतो. बैल घेऊन आहे, बैल आणला जातो दरबारात आणि तो बैल 3दा उचलतो. सगळेजण राजा वगैरे उठून टाळ्या वाजवतात. हे वंडरफुल नाही, मिरॅक्युलस आहे, चमत्कार आहे हा. राणी बसलेले टाळ्या वाजवत नाही. तो पैलवान विचारतो, क्वीन इज नॉट इम्प्रेस्ड, मी एवढं केलं, राणीला काही? राणी म्हणते की पुढच्या वर्षी याच दिवशी ये, मी टाळ्या वाजवेन. तो म्हणतो नक्की. राणी टाळ्या वाजवत नाही तोपर्यंत मला बक्षीस नको, आणि जर राणीने टाळ्या वाजवलं तर मी राणीला बक्षीस द्यायला तयार आहे. पुढच्या वर्षी येतो. पुढच्या वर्षी आल्यानंतर बैल आणला जातो, तो 3दा उचलतो, सगळेजण टाळ्या वाजवतात सोडून राणी सिंहासनावर बसून आहे. आणि नंतर सगळ्यांच्या टाळ्या संपल्यानंतर ते सिंहासनावरून खाली उतरते, त्या बैलाकडे जाते, 3दा बैल उचलते. राजा घाबरतो, मला खिडकीतून फेकून देईल जर ही बैल उचलते तर. त्यावेळेला तो म्हणतो, हे तुला कसं जमलं? ती म्हणाली, शक्ती आणि युक्ती. गेल्या वर्षी तू गेलास त्यावेळेला मी गोठ्यात गेले आणि अगदी नवीन जन्मलेलं जे वासरू होतं ते मी 3दा उचललं आणि ठेवलं. सोपं होतं. दुसऱ्या दिवशी गेलो, 3दा उचललं. एकेका दिवसात 10-10 किलो वाढलं नाही. हा आता 1 वर्षाचा बैल झालेला आहे. हे लक्षात ठेवा. तो तू उचललास, मी उचलला. म्हणला दिस इज द ट्रिक. रोज थोडंसं वाढवायचं. गुण वाढले, बरोबर, थोडंसं कमी करायचं, दुर्गुण कमी करायचे. हा तर अप्रतिम एक अत्यंत चांगला कलावंत आहे. आणि ह्या कलावंताला एक व्यसन आहे अफूचं, म्हणजे हल्लीच्या भाषेत ड्रग्सचं. आणि त्या अफूच्या नशेत असल्यामुळे त्याची सगळी कला असून नसल्यासारखी झाली. माणूस चांगला आहे, व्यसनामुळे वाईट गेला. सगळ्या गावाला त्याच्याबद्दल सिंपथी म्हणजे सहानुभूती आहे. सगळे प्रयोग झाले, डॉक्टर झाले, हे झालं. शेवटी एक साधू येतो. साधू ब्राईट फेस, इतकं तेज आहे त्याच्या चेहऱ्यावर, तर सगळेजण म्हणतात या साधूकडे जाऊया. ते प्रॉब्लेम सांगतात. ते म्हणाले ठीक आहे, त्याला घेऊन या माझ्याकडे. आल्यावर साधू धावत जातो आणि इतकी कडकडून मिठी म्हणतो फॉर द फर्स्ट टाईम इन माय लाईफ असा एक माणूस मला भेटायला आलाय जो ॲडिक्ट आहे. आत्तापर्यंत सगळेजण आले, व्यसनी होते, पण ॲडिक्ट. तू अफूशिवाय राहू शकत नाहीस. तुला जेवढी अफू पाहिजे तेवढी सांग, रोज तेवढी अफू द्यायची जबाबदारी माझी. सगळ्यांना सांगतो, तुमच्या साक्षीनं सांगतोय. तो आणून देतो एवढा गोळा, एवढी अफू मला रोज लागते, मी खातो थोडी, नशा कमी झाली की पुन्हा खातो. एवढा गोळा द्यायची जबाबदारी माझी.
फार सुंदर आहे पुढे. मग तेवढा गोळा आणि तो शेटीला सांगतो एक अत्यंत म्हणतात ना सेन्सिटिव्ह बॅलन्स तराजू मला आणून दे. सोनाराचा जो शेटीचा बॅलन्स असतो त्याच्यात मिलीग्रॅमसुद्धा मोजली जातात. सोनं मोजायचं आहे ते काही बाकीचं मोजायचं नाही आहे. आणला जातो एका याच्यात. तो म्हणतो की ठीक आहे ठेवलेलं आहे आणि इकडे मी एक मोठा चॉक ठेवतो. चॉकच्या वजना एवढी दारू तुला रोज पाहिजे, काही हरकत नाही, माझी जबाबदारी. फक्त एक काम करायचं, समोरची भिंत आहे त्याच्यावर श्रीराम जयराम जय जयराम या चॉकनी 3दा लिहायचं. तो चॉक माझ्याजवळ ठेवायचा, तू ठेवलास तरी हरकत नाही. त्या चॉकच्या वजना एवढी अफू मी तुला रोज देणार. 3दा लिहिल्यामुळे चॉक झिजत जातो, याची अफू कमी होत जाते आणि एके दिवशी तो म्हणतो मला अफू नको, चॉक कुठे? चॉक संपला ना. लिहून लिहून 3दा श्रीराम जयराम जय जयराम त्याची भिंत भरली आणि तो चॉक एवढा होता अफूच्या वजना एवढा, तो बारीक बारीक होत एक दिवशी नष्ट झाला, नाहीसा झाला. त्याला अफूच्या वजनातून सुटला. शनई ही शनई ही. हळूहळू गुण वाढवूया. कसे वाढवायचे? अमावस्येकडून पौर्णिमेकडे. दुर्गुण कमी करायचे कसे करायचे? पौर्णिमेकडून अमावस्येकडे. कळते नाही. त्रयोदशीचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र कळतो आपल्याला नाही, पण आपल्याला पौर्णिमेचा कळतो आणि अमावस्येला चंद्र नाही ते कळतं. मधल्या तिथी ग्रॅज्युअली वाढतो. गुण वाढवूया पौर्णिमेसारखे. ग्रॅज्युअली हळूहळू कमी येतो अमावस्येकडे. दुर्गुणाची अमावस्या करूया, सद्गुणांची पौर्णिमा करूया. मला वाटतं एवढं खूप छान आहे त्या ठिकाणी डोळे मिटूया. सुंदर. जवळ पोचायला लागले होतं. 12 म्हणजे काय फार महत्त्वाचं आहे असं समजू नका. शांत. मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या ज्या प्रार्थना आहेत बऱ्याचशा प्रार्थना या प्रकाशाच्या आहेत. गायत्री मंत्र हा प्रकाशाचा मंत्र आहे. सूर्या तुझ्या तेजाचा उदय माझ्या बुद्धीत होऊ दे, हा अर्थ आहे. हा सूर्य कुठला असेल हो? तुम्ही म्हणाल आकाशातला. नाही, आकाशातला सूर्य दर क्षणाला टन्स अँड टन्स ऑफ एनर्जी ऊर्जा बाहेर टाकतोय. तो मरतोय, काही लाख वर्षांनी तो मरेल. त्याची प्रार्थना ऋषी करतील. ऋषी त्या सूर्याची प्रार्थना करतात ज्या सूर्यामुळे या सूर्याला ऊर्जा मिळालेली आहे. अवघड वाटेल तुम्हाला, मी सोपं करून सांगतो. चंद्र आकाशातला, त्याची बायको रोहिणी. त्या रोहिणीकडून एक चूक घडते. चंद्र एवढा रागवतो आणि म्हणतो मी तुझा त्याग केलेला आहे, मी तुला सोडलं, पृथ्वीवर जा. ती म्हणाली माझं चुकलं, उशाप द्या ना मला, आम्हाला काहीतरी करायला सांगा ना. तर तो म्हणतो द ब्राईटेस्ट थिंग इन द वर्ल्ड घेऊन ये, या जगातली सगळ्यात तेजस्वी वस्तू घेऊन ये. ती निरनिराळे हिरे घेऊन जाते. चंद्र म्हणतो नाही. मोराचं पीस घेऊन जाते, नाही. निरनिराळे धातू घेऊन जाते, नाही. चंद्राला काही नेलं तरी चंद्र म्हणतो ही सगळ्यात तेजस्वी वस्तू नाही आहे. मग ती रडत बसलेली असते रानात. तिथे एक झोपडी असते आणि झोपडीत एक लहान मुलगी असते. ती पाणी आणायला गेलेली असते. तिला ही रडत बसलेली दिसली स्त्री. ती विचारते तू वनराणी आहेस का वनदेवी आहेस? मी तुला बघितलं नाही. ती म्हणाली मी वनराणीही नाही, मी वनदेवीही नाही, मी रोहिणी आहे, चंद्राची पत्नी. चंद्राची जर तू बायको आहेस तर इथे कशी? ती म्हणाली माझ्याकडून चूक झाली. मग कशाने तुझी चूक सुधारली जाणार आहे? ब्राईटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. ती म्हणाली एवढंच ना, थांब येते, माझी झोपडी शेजारी आहे, मी तुला ब्राईटेस्ट थिंग आणून देते. ती झोपडीत जाण्यापूर्वी झाडाची पानं तोडते आणि त्या पानाचा एक दोणं म्हणतो ना द्रोण तयार करते आणि जाते. चाकू घेते किंवा सुरा, आपले दोन्ही डोळे काढते. रक्तबंबाळ होता पण ते दोन्ही डोळे त्या द्रोण्यात म्हणजे दोण्यात ठेवते आणि चाचपडत ती कुठे बसली आहे हे माहीत आहे त्याला. येते आणि सांगते चंद्राला हे दाखव, दिस इज द ब्राईटेस्ट थिंग नॉट ओनली इन द वर्ल्ड बट इन द युनिवर्स. जगातच काय सगळ्या विश्वात याच्या इतकी तेजस्वी गोष्ट नाही आहे. तो म्हणतो की खरंच माणसाचे डोळे ठरवतात सूर्य हा चंद्रापेक्षा तेजस्वी आहे. सूर्याचं आणि चंद्राचं तेज ठरवणारे डोळे सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी नकोत का? हा हिरा, दिस डायमंड वज्र
याच्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे. कुणी ठरवलं? माणसाच्या डोळ्याने. माणसाचे डोळे जगातल्या सगळ्या तेजाची गुणवत्ता ठरवतात. द क्वालिटी ऑफ ऑल. तेज म्हणजे स्प्लेंडर और रेडियन्स और ब्राईटनेस ठरवतात. तो म्हणाला बरोबर आहे, माणसाचे डोळे हे सगळ्यात तेजस्वी आहेत, कारण जगातल्या सगळ्या तेजस्वी वस्तूंची तुलना करतात. कोण? आता कोहिनूर हिरा सगळ्यात कुणी ठरवलं? डोळ्यांनी ठरवलं. त्यावेळेला ती म्हणते, तुम्ही आता माझा स्वीकार करणार असाल तर त्या मुलीचे, तो म्हणाला, चंद्र म्हणाला, मी सगळं बघत होतो. ज्या क्षणी तिने डोळे काढले, तुला दिले, तू इकडे यायला निघालीस, त्या क्षणी तिला नुसते चांगले डोळेच नाहीत तर अत्यंत चांगली दृष्टी मी दिलेली आहे. डोळे नजर आहे, पण ज्याला दृष्टी म्हणतो तो नजरिया आहे. व्हिजन अँड साईट. डोळ्यांचे डॉक्टर साईट्स करेक्ट करतात, लॉंग साईट, शॉर्ट साईट, आणि आपल्याला लेन्स किंवा चष्मा देतात, स्पेक्टॅकल्स. पण गुरु व्हिजन देतो, दृष्टी, जीवनाची दृष्टी. म्हणजे पॉझिटिव्ह जर गुरु म्हणजेच पॉझिटिव्हिटी हो. गुरुमध्ये काहीही नेगेटिव्ह नाही आहे. गुरुमध्ये कुठलाही दोष नाही आहे. देवाच्या, कृष्णाच्या, रामाच्या चरित्रात दोष दाखवता येते. चंद्रावर सुद्धा तुम्हाला कलंक दाखवता येतील. सूर्याचा सुद्धा प्रचंड ताप हा त्याचा दोषच आहे. पण संत सद्गुरू नाहीत. आपण पसायदान म्हणतो, त्यात कसं केलेलं आहे? चंद्रमेजे अलांछन. गुरु कसा आहे? चंद्र, पण त्याच्यावर डाग नाही. आपल्याला इथूनही चंद्रावर डाग दिसतो. मार्तंड जे तापहीन. मार्तंड म्हणजे सूर्य. सद्गुरू किंवा संत सूर्यासारखे आहेत, पण शांत शीतल आहेत. 2025ला आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा लक्षात ठेवा, आपण विचार करूया. आणि हा विचार अशा पद्धतीनं करूया की आपल्याला पुढचा मार्ग स्वतःलाच दिसायला लागेल. घडलेली घटना वाचायला शिकूया. का घडली ती? याचा दोष, त्याचा दोष, माझा दोष नको. ब्लेम, शिफ्टिंग द ब्लेम विल नॉट हेल्प अस. ॲनलाइज, विचार करूया. केवढी बुद्धी आपल्याला मिळालेली आहे. मग मी माझ्या मुलांना चांगलं समजेन. आय विल अंडरस्टँड माय चिल्ड्रन, माय वाईफ, माय इन-लॉज और माय हजबंड बेटर. कुटुंबातलं वातावरण बदलेल. जीवन वाचायला शिकलं पाहिजे. आणि जीवनाची लिपी चित्रलिपी आहे, लक्षात ठेवा. इट इज नायदर चायनीज कॅरेक्टर्स और उर्दू लेटर्स. काय देवनागरी रोमन नाही आहे, चित्रलिपी आहे. ब्रह्मदेव घटना घडवतो त्या चित्राच्या रूपात घडवतो. चित्र डोळ्यासमोर आणूया आणि मग बघा किती शांत वाटेल. आपण नुसते हे करतो, ती मुलगी तिथे चढली, दंगा करते, चित्र बघूया ना. तिचं वय, तिचा इनोसन्स, आणि इतके सगळे लोक इथे असताना त्या मुलीला भय नाही आहे. कौतुक करा, हे शिकलं पाहिजे तिच्याकडून. म्हणून तुम्हाला सांगतो की दत्तात्रेयांनी गुरु केले, त्या गुरुत गुरुत्व होतं म्हणून नाही, तर दत्तात्रेयांची बुद्धी त्यांनी एवढी नम्र केली की त्याला मुंगीत, माशीत, फुलपाखरा, मधमाशी, सगळ्यात कोळी, ज्याला स्पायडर म्हणतो, गुरुत्व दिसला. असे 24 गुरु त्यांनी केले. आणि नंतर म्हणतात, माझा देह म्हणजेच माझा मेंदू, म्हणजेच माझ्या मेंदूच्या शक्ती. हा माझा 25वा गुरु आहे. फार छान. विचार करूया, आपण जीवनाचा विचार करूया. आपण अशा एका क्षणाकडे निघालेलो आहोत. डार्केस्ट आवर ऑफ द नाईट इज द बिगिनिंग ऑफ डॉन. पहाटेची सुरुवात मध्यरात्री होते, जेव्हा जास्तीत जास्त डार्कनेस किंवा काळोख असतो. जास्तीत जास्त आहे म्हणजे तो कमी कमी होत हळूहळू उषःकाल, प्रातःकाल, प्रभात, सकाळ होतेच होते. कायम रात्र कधीही राहत नाही, कायम दिवस कधीही राहत नाही. शांत. एक छोटासा प्रसंग सांगतो. 2025 मध्ये विचार करा.
अत्यंत दुपारचं ऊन आहे, मे महिन्यातलं, आणि लांब असा रस्ता आहे. शॅडो, ज्याला सावली म्हणतो, सावलीत काही एक झाड नाही आहे. शेवटी त्या प्रवाशाला एक झाड दिसतं, आंब्याचं झाड, गर्द सावली. 12 ते 4 तास तो राहतो त्या सावलीत. आणि बरं वाटतं. 4ला जाताना तो नमस्कार करतो. कुणाला नमस्कार करतो? त्या झाडाला. आज तू नसतास. गंमत बघा, जीवनाचा विचार करायला फक्त एकच वाक्य आहे. आज तू नसतास हे वृक्षा, तर मी सूर्याच्या उन्हानं मेलो असतो. त्यावेळेला झाड म्हणतो, चुकतोयस तो. तुला जर धन्यवाद म्हणजे थँक्स द्यायचे असेल तर सूर्यालाच दे. सूर्यामुळेच मला सावली आहे, अंधारात मला सावली नसते. सूर्य जितका गरम तितकी माझी सावली शीतल. सूर्यामुळेच सावली आहे, लक्षात ठेव. म्हणजे आभार मानायचेच असतील तर त्या सूर्याचे मान, माझे मानू नकोस. आपण आपल्याला इमिजिएट व्यक्ती दिसतो, तिच्याबद्दल पॉझिटिव्ह निगेटिव्ह फिलिंग्स करतो, पण मूळ कुठे आहे? द ओरिजिन, द रूट कॉज. फार बुद्धी लागत नाही हो याला, जीवनाचा अनुभव पुरतो. पण 2025मध्ये मी कुठलीही गोष्ट एकदम, आपण जे शब्द वापरतो, असेसमेंट, कॉमेंट, जजमेंट अँड पनिशमेंट, या 4ही मेंटपासून वाचा. दुसऱ्याची कशाला असेसमेंट करूया? सेल्फ असेसमेंट, स्वतःची परीक्षा करूया ना. दुसऱ्याची परीक्षा कशाला करायची? आणि मग कॉमेंट कशाला मारायचं? आपण कशाला निंदा करायची दुसऱ्याची? जजमेंट, मी काय जज आहे का? आपण जजमेंट करतो, नाहीतरी तिचं चुकलंच, नाहीतरी तिने तसं वागायलाच नको होतं, जणू माझं वर्तन आदर्श आहे. आणि मग पनिशमेंट, मुलं वगैरे असतील, विद्यार्थी असतील तर पनिशमेंट नको. नो असेसमेंट, सेल्फ असेसमेंट. कॉमेंट, क्रिटिसिझम, सेल्फ क्रिटिसिझम. जर जजमेंट करायचं तर आय विल जज माय सेल्फ. गेल्या वर्षी कसा होतो, या वर्षी कसा आहे. 2025ला ज्यावेळेला यावेळी आपण जमणार आहोत पुन्हा, त्यावेळेला कळलं पाहिजे की आपण खूप चांगले झालेलो आहोत, आपण खूप पुढे गेलेलो आहोत, आपण खूप वर पोचलेले आहोत. लक्षात ठेवा. आणि पनिशमेंट द्यायचा तर आपल्याला अधिकारच नाही आहे. शांत. आपल्याला मिटलेल्या डोळ्यांना सुद्धा अंधार जाणवतोय. आता आपण बसलेलो आहोत, खुर्च्या असतील तरीसुद्धा अबाउट टर्न करणार आहोत. फक्त एक माळ आपण जप करणार आहोत. ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. या 2 स्टेजेसमध्ये आपण म्हणणार आहोत. मी म्हणून दाखवतो, सोपा आहे आणि खूप छान आहे. आपण अभिषेक सुरू करायला हरकत नाही गुरुजी. हां, पाणी. आणि पाण्याची धार जर दिसत असेल ना तर आपण भाग्यवान. या धारेबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे. बघा, मी म्हणून दाखवतो तुम्हाला. मंत्र आत्ता म्हणायचा नाही आहे. ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. सगळ्यांनी बरोबर. ओम ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. 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 ओम
ॐ ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। 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 ॐ
चैतन्य महाराजाय नमः। ओम ब्रह्म 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 चैतन्य महाराजाय नमः। आपण काही वेळ राम नाम म्हणणार आहोत, पण काननगडला तुम्ही जरूर एकदा भेट द्यावी असं महाराजांच्या वतीनं, आणि तिथे जे महाराज आहेत त्यांना पप्पा रामदास म्हणतात, नाव रामदासच, आणि मंत्र श्रीराम जयराम जय जयराम हाच, पण सज्जनगडचे रामदास आणि काननगडचे रामदास याच्यात गोंधळ व्हायला लागला, म्हणून त्यांना पप्पा म्हणजे आपण आदरणीनं म्हणतो, आदरानं प्रेमानं, तसे पप्पा रामदास म्हणतात. इथे फार सोपं आहे. रात्री 11ला मडगावला बसलात तर सकाळी 7ला 7:30ला आपण आनंद आश्रमात असतो, आणि खरं नावाप्रमाणे आनंद आश्रम आहे. आपल्यासारखाच निसर्ग आहे, कारण तो केरळ आहे, कर्नाटकाचा शेवट आणि केरळची सुरुवात, अशा बॉर्डरवर जो कासरगोड जिल्हा आहे, कासरगोड डिस्ट्रिक्ट, त्याच्यात हे काननगड आहे. तर या पप्पा रामदासांनी ज्या वेळेला त्यांच्या वडिलांनी सांगितलं की तुला अनुग्रह पाहिजे ना, उपदेश पाहिजे ना, चल उभा राहा माझ्यासमोर, मीच देतो तुला. आणि त्यांनी त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा 13 मंत्र सांगितला, आणि आज्ञा काय केली, चांट धिस मंत्र ऑलवेज. हा मंत्र सतत गात राहा, नुसता रटत राहू नकोस पॅरट सारखा, म्हणजे कंटाळा येऊन म्हणतोय काही अर्थ नाही असं नाही, गा, चॅन्टिंग. आणि ऑलवेज म्हटल्यानंतर आपण नेहमी टाईम म्हणतो, ऑलवेज आणि ऑलवेज. सगळ्या मार्गावर हा जो मंत्र आहे तो मंत्र तू गात राहा. सगळे मार्ग म्हणजे कुठले, किती सोपं आहे लक्षात ठेवा, पण किती अवघड आहे. आता बाबा तुम्ही मला मंत्र दिलायत ना, मी आंघोळ करायला बाथरूममध्ये जातो, इथून बाथरूमपर्यंतचा जो मार्ग आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, या वेनं मी बाथरूमकडे पोचलो. आंघोळ झाली, बाथरूमकडून मी देवघराकडे निघालो, दॅट ऑल्सो इज अ वे, तो सुद्धा एक मार्ग आहे. बाथरूमकडून देवघराकडे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नंतर डायनिंग रूम, नंतर ऑफिस, सगळीकडे मार्गच आहे की ऑलवेज. आपण नेहमी ऑलवेज म्हणजे ऑल टाईम म्हणतो, नाही, ऑलवेज. सगळ्या मार्गावरून जाताना म्हणजे सगळ्या वेळी नाम गात राहा. त्यांनी काय केलं, श्रीराम जयराम जय जयरामला ओम मागे जोडला, आणि ते म्हणाले डबल इंजिन झालं, एक ओम आणि दुसरा श्री. आणि इतकी गोड त्यांनी त्याला चाल लावली. मी आता 3दा म्हणणार आहे, कुणी म्हणायचं नाही, आणि माझ्या नंतर मग म्हणायचं, काही वेळ म्हणणार आहोत आपण, आणि तुम्ही सद्गदित व्हाल, डोळे पाणावतील, आतून येणार आहे हा मंत्र, हे लक्षात ठेवा. हा उत्कट मंत्र आहे, त्यामुळे राम प्रकट होणार आहे, जो वरती आपल्याला दिव्यांच्या प्रकाशात राम दिसतोय. मी म्हणतो, लक्षात घ्या, पहिला ओम आणि नंतरचा ओम म्हणणार आहे तो पुढच्या मंत्राचा आधीचा ओम आहे. हा 14 अक्षरी मंत्र आहे, श्रीराम जयराम जय जयराम, त्याला आधी ओम लावलेला आहे. इतकं गोड आहे हे. आपण सगळेजण म्हणणार आहोत, पण पहिल्यांदा 3दा ऐका. ओ
श्रीराम जय राम जय जय राम ओम। 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 छान शांत वाटतं. आता मी सांगतो माझ्यानंतर म्हणा आणि नंतर सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. काही वेळ वरच्या आवाजातला मंत्र हा शेवटचा असेल. माझ्यानंतर म्हणायचं ओम. हा मंत्राचा ओम आहे, शॉर्ट म्हणायचा, लॉंग नाही. ओम म्हणा. श्रीराम म्हणा. जय राम जय जय. आधी म्हणायचं नाही तुम्ही आय एम द लीडर, यू आर फॉलोईंग. सगळी डिसिप्लिन मोडली जाईल म्हणून लक्षात ठेवा. माझ्या नंतर म्हणायचं आहे ओम. श्रीराम जय राम जय जय राम ओम. श्रीराम जय राम जय जय राम ओम. आणखीन एकदा माझ्या नंतर म्हणायचं आणि किती डोळ्यात खरंच पाणी आणलं पाहिजे असा मंत्र म्हणला पाहिजे तो. ओम श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम ओम. श्रीराम जय राम जय जय राम ओम. आता सगळ्यांनी बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला थोडं पुढे मागे झालं तरी चालेल. श्रीराम जय राम जय जय राम ओम. 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 थोडा व्हॉल्यूम कमी करूया. श्रीराम जय राम जय जय राम ओम. 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 आणखीन व्हॉल्यूम कमी करूया. श्रीराम जय राम जय जय राम ओम. 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 आणखीन कमी व्हॉल्यूम. श्रीराम जय राम जय जय राम ओम.
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. आणखीन खाली शेवटचं खाली 3दा म्हणायचंय. श्रीराम जय राम, 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 श्रीराम जय राम. शांत. दिवे अनेक असले, ज्योती अनेक असल्या, प्रकाश एकच आहे. फक्त प्रकाशाचा महाप्रकाश झालेला आहे. एकार्ती ओवाळतो, पंचारती ओवाळतो. प्रकाश 1 आणि 5 होत नाही, प्रकाश महाप्रकाश होतो. आपण नाम घेत राहूया, नामाच्या ज्योती पेटवत राहूया. कुठलाही अंधार हा अंधार असणार नाही आणि कुठलाही प्रकाश हा तापदायक असणार नाही. लीड काइंडली लाईट ओ लॉर्ड, लीड काइंडली लाईट. हे परमेश्वरा, हे सद्गुरू, माझ्या जीवनात अत्यंत शांत, मंद, संथ, स्तब्ध, स्थिर असा प्रकाश कायम ठेव. तूच तो प्रकाश असशील. खूप छान वाटतंय. एक प्रार्थना. ज्योतींकडे पाहत मनातल्या मनात शब्द म्हणा. शब्द मनातल्या मनात. हे सद्गुरुनाथा, काही मिनिटांनी हे व्यावहारिक 2024 संपेल. नववर्ष 2025 सुरू होईल. काही तासानंतर आम्ही नवीन वर्षाचं स्वागत अशाच दिव्यांच्या ज्योतीच्या प्रकाशात करणार आहोत. आत्ता जो आपण सत्संग केला त्याचं नाव दीपाराधना. आराधना म्हणजे पूजा, साधना, तपश्चर्या, आराधना. आणि उद्या सकाळी दीपोत्सव. जशी दिवाळी असते उत्सव. सकाळी आपण उठू, 5 वाजता काकड आरती असेल. थंडी त्यामध्ये नाही आहे या दिवसात. शक्यतो 4:45 वाजता आपण यायला हरकत नाही आहे. आंघोळीची घाई करू नका. काकड आरतीला स्वच्छ शरीरापेक्षा स्वच्छ, शांत, ताजं झालेलं मन आवश्यक असतं. ते घेऊन आपण मंडपात येऊया. आपण जप करणार आहोत. आपण अशीच पूजा करणार आहोत आणि सुंदर पूजा करणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. तर महाराजांच्या पादुकांवर आपण दुर्वा वाहणार आहोत, आपण बिल्वदल वाहणार आहोत आणि आपण तुलसी दलसुद्धा वाहणार आहोत. एक एक माळ करणार आहोत. सुंदर अनुभव असेल तो. आणि साधारणतः एक अर्धा पाऊण तासाचं चिंतन असेल नवीन वर्षासाठी. आता आपण शांतीपाठ म्हणणार आहोत.
एक शांतीपाठ आपण नेहमी म्हणतो तो ओम सहनाववतो. सगळ्यांनी बरोबर म्हणायचा. ओम सहनाववतो सहनौ भुनक्तो सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती. 24 कडून 25 कडे जाणं म्हणजे काय आहे? आपली जुनी ऋषींची प्रार्थना आहे. मी म्हणतो माझ्यानंतर म्हणायचं आहे. तमसोमा आपण म्हणतो ना, ज्योतिर्गमय, त्याच्या आधी असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. शांतपणे म्हणायचं आहे माझ्या मागून. असतोमा म्हणा. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. अमृतंगमय अमृतंगमय. ओम शांति शांति शांति.